ज्या पोलिसांवर गोळ्या झाडल्या असे 2 पोलीस अधिकारी हे चालत चालत हॉस्पिटलमध्ये गेले, स्वसंरक्षणासाठी हा गोळीबार केला असेल तर काही हरकत नाही, पण त्यांच्या हातांमध्ये रिव्हॉल्वर लागलंच कसं असं या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। असे काही सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले। त्या पोलिसांवर गोळ्या झाडला असं म्हटलं जातं, ते दोघेही पोलीस अधिकारी हवालदार कोण असतील ते चालत चालत शिवाजी हॉस्पिटलमध्ये गेले। स्वसंरक्षणासाठी केलं असेल हरकत नाही, त्याच्या हातात रिव्हॉल्वर लागलं कसं? एका आरोपीच्या मागे 4 पोलीस असतात। तो काय गामा पहलवान आहे काय 4 पोलिसांना बाजूला करून रिव्हॉल्वर खेचायला? हे सगळं संशयास्पद असं आहे की त्याला फाशी होणारच होती, व्हायलाच हवी होती। दरम्यान अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर आता साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केले। ते सवाल नेमके कोणते आहेत आपण पाहूया। तर अक्षयला थेट न्यायालयामध्ये नेण्याऐवजी बदलापूर ठाण्यामध्ये का नेलं? दुसरा सवाल म्हणजे चेहऱ्यावर काळा कपडा असताना बंदूक दिसलीच कशी आणि लॉक बंदूक त्याला उघडता कशी आली? 5 ते 6 पोलीस असताना एका आरोपीनं हल्ला नेमका कसा केला? पोलिसांनी अक्षय शिंदेला बेड्या घातल्या होत्या का? तर संबंधित संस्था चालकांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं की नाही, असे काही सवाल साम टीव्हीने उपस्थित केलेले आहे आणि या सवालांचं उत्तर हे आता पोलिसांना देणं भाग आहे।